गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। भगवंताच्या नगरीमध्ये जे भक्त ते मुक्त, कारण एके ठिकाणी रामदास स्वामींनी म्हटले, जेथे जेथे भगवंत तेथे तेथे राहती संत. तेव्हा ही संतांची भूमी आहे, ही कर्तृत्व संपन्न लोकांची भूमी आहे, ही अध्यात्माची भूमी आहे, ही संस्काराची गंगोत्री आहे. अशा या नगरीमध्ये भगवंताला साष्टांग दंडवत घालून आपण सगळे प्रसन्न श्रोते हो, नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शांत, संयमी आणि अनाक्रोशी असं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे असे परम आदरणीय डॉक्टर यादव साहेब आणि समस्त बंधू भगिनी. जीवन जगते जगती सरिता, जीवन निर्णयाला जळता जळता सुगंध देते चंदन जगताला. झिजते कणकण तमान तिजपण, ज्योत उजळते तिमिरा आला. भाग्यवान आम्ही स्वामी लाभले आमच्या देशाला. इफ यू वॉन्ट टू नो इंडिया, स्टडी द लाईफ ऑफ विवेकानंद. टागोरांनी एके ठिकाणी म्हटलंय की भारताचं अंतरंग, भारताचं अध्यात्म, भारतीय संस्कार, भारताचा धर्म आणि भारताचं आत्मरंग जर समजून घ्यायचं असेल तर केवळ विवेकानंदांच्या जीवनाचा अभ्यास करावा. सुभाषचंद्र बोस तर नेहमीच म्हणायचे, एक स्वामी उडालेला आग अडवली ॲट हिज फेट. स्वामीजी जिवंत असते तर नित्यकर्म करून उरलेला सगळा वेळ केवळ स्वामीजींच्या पायापाशी बसून खर्च केला असता. राष्ट्रातल्या समर्थ पुरुषांना ज्यांच्या पायापाशी विसावा लाभावा असा एक विवेकनिष्ठ मुकुटमणी भारतीयांना स्वामीजींच्या रूपाने लाभला होता. राहणीत चारित्र्य, वाणीत चातुर्य आणि सर्वांगी चारुत्व, सत्य, शिव आणि सुंदर या अस्तित्वाच्या गुणविशेषणाचं प्रकटीकरण ज्या एका माध्यमावरून घडलं ते माध्यम म्हणजे स्वामीजींचं जीवन होतं. आपण नेहमी सत्य, शिव आणि सुंदराविषयी बोलतो. माणसाला 3 केंद्र असतात, एक बुद्धी केंद्र, एक हृदय केंद्र आणि एक प्राण केंद्र. बुद्धी केंद्रामध्ये सत्य आणि प्रीती आहे नाहीचा छडा लावणाऱ्या, सत्याला प्रतिष्ठित करणारी माणसाची बुद्धी असते आणि कशावर प्रेम करावं हे कळायला अक्कल लागते. म्हणून सत्य आणि प्रीती हे दोन्ही बुद्धीचे गुणधर्म आहेत. दुसरं केंद्र आहे हृदय केंद्र, जिथे आनंद आणि सौंदर्य असतं. निरपेक्षपणे ज्या वेळेला आपण सौंदर्याचा आस्वाद घेतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने परमानंद निर्माण होत असतो. म्हणून सौंदर्य आणि आनंद हे हृदय केंद्रात असतात. तर प्राणकेंद्रामध्ये साधुत्व आणि सामर्थ्य असतं. तू आणि मी सारखा हा सहभाव जिथे असतो तिथे साधुत्व असतं आणि जास्तीत जास्त सहन करण्याची शक्ती ही ज्याच्यामध्ये असते तिथे सामर्थ्य असतं. म्हणून सत्य, शिव आणि सुंदर हे ज्यांच्या जीवनातनं प्रकट झालं असे हे विवेकानंद होते. विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 कलकत्ता येथे झाला. विवेकानंदांच्या आईचं नाव भुवनेश्वरी देवी, वडील विश्वनाथ दत्त. वडील पर्शियन, इंग्रजी, संस्कृत, बेंगॉली, फारसी अशा विविध भाषांचा त्यांनी अभ्यास केला होता. ते निष्णात वकील होते आणि आई भुवनेश्वरी देवी या तर साक्षात जगन्मातेचं रूप होते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. उमेचे रमेचे तसे शारदेचे,
जपत तैसे तुझे जन्म द्यायचे. तुझ्या चिंतने लोभ पावी निरास, तुझ्या माऊली वंदितो पाऊलास. जिच्या पायावर डोकं ठेवलं असताना शांत आणि तृप्त वाटेल असे पाय जगामध्ये आईचे असतात, माय माऊलीचे असतात. आई इतक्या या जगामध्ये श्रेष्ठ दैवत कोणतंच नाही आहे. म्हणून विवेकानंदाने एकदा प्रश्न विचारला होता की तुम्ही विज्ञाननिष्ठ विद्यार्थी आहात तरी तुम्ही गंगा स्नान कसं केलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की गंगेत जर स्नान करून मोक्ष मिळायचं असेल तर तो खेकड्यांना आणि बेडकांना आधी मिळायला हवा. पण केवळ आईला बरं वाटावं, आईला समाधान वाटावं, आईला आनंद वाटावा म्हणून मी गंगा स्नान केलं. जिथे खळखळून हसावं, घळाघळा रडावं, सगळे मुखोटे गळून पडावेत आणि शांत आणि तृप्त वाटावं असं स्थान जर कुणाचं असेल तर माझ्या जीवनामध्ये माझ्या आईच आहे. माझी आई कशी आहे तर ज्योतिमागच्या तेलाची भूमिका माझ्या आईने माझ्या जीवनात बजावली. ज्योत जळताना जगाला दिसते पण ज्योतीमागे तेल नसेल तर ती ज्योत जळणार नाहीये. एकदा तुकाराम महाराज हे पंढरीच्या वाळवंटामध्ये कीर्तन करत होते. तेव्हा शिवाजी महाराज आणि जिजामाता तिथे गेल्या. शिवाजी महाराज म्हणाले, तुमचं कीर्तन ऐकल्यानंतर मला सर्वसंग परित्याग करावासा वाटतो. ही तलवार तुमच्या पायावर ठेवावी आणि तुमच्याबरोबर सगळीकडे तीर्थयात्रा कराव्या. तेव्हा जिजामाता अतिशय शहाण्या होत्या. फार काही ते शिकलेल्या नव्हत्या पण मुळातनं शहाण्या होत्या. फुल आतून उमलतं, आईला पानं आतून फुटतो, पक्षाला पंख आतून फुटतात, आईला दूध आतून येतं. तसं ज्ञानसुद्धा जीवनामध्ये आतून उमलावं लागतं. जिथे ज्ञान आतून उमलतं तिथे ज्ञानाचं दर्शन असतं आणि जिथे दर्शन असतं तिथे प्रदर्शन असत नाही. तेव्हा जिजामाता म्हणाल्या की महाराज एक गोष्ट करा, काय, ही तलवार उचला आणि ती शिवांच्या हातात द्या. मुक्तपणाने नामसंकीर्तन करायचं असेल, परमेश्वराचं गुणगान गायचं असेल तर तलवार शिवांच्या हातामध्ये असली पाहिजे. तर तुम्हाला खऱ्या अर्थाने परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी स्वातंत्र्य राहील. स्वातंत्र्य टिकवण्याची ताकद ही शिवांच्या तलवारीमध्ये आहे. हे सांगणारी अतिशय खंबीर, करारी, कणखर अशी ती माता होती. गॉड कुड नॉट गो एव्हरीवेअर सो ही मेड मदर्स. देवाला लई कामं तेव्हा जाईना बरोबरी, माईला नेमून त्यांनी केली बराबरी. तेव्हा अशी ही आई भुवनेश्वरी देवी जिने रामायण, महाभारत आणि अनेक अशा संतांच्या जीवनाचा परिचय विवेकानंदांना करून दिलेला होता. विवेकानंद म्हणतात, लहानपणी माझ्या आईने माझ्यावर इतके उत्तम संस्कार केले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जीवनामध्ये मी यशस्वी झालो. विवेकानंद जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये काही गुडगुड्या ठेवलेल्या होत्या. एक सोन्याची होती, एक चांदीची होती, एक लोखंडाची, अशा वेगवेगळ्या गुडगुड्या होत्या. विवेकानंद गेले, किती 6-7 वर्षाचं वय असेल त्यांचं, आणि त्यांनी प्रत्येक गुडगुडी ओढून बघितली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्यातला एकच धूर निघतोय. मग त्यांनी वडिलांना येऊन प्रश्न विचारला की या सगळ्या गुडगुड्यातनं जर एक धूर निघतोय तर माणसं भेद का करतात. हा प्रश्न वयाच्या 6व्या वर्षी विवेकानंदांनी आपल्या वडिलांना विचारलेला आहे की माणूस माणसापेक्षा वेगळा आहे असं आपण का म्हणतो. विवेकानंद आपल्या आईबरोबर 1877 साली हे प्रवासाला निघाले. बैलगाडीतनं प्रवास चाललाय, शांत आणि प्रसन्न अशी वेळ आहे. त्यावेळेला विवेकानंदांनी दूर कडे कपारीमध्ये एक मोहळ पाहिलं. ते मोहळ पाहिल्याबरोबर ते भावावस्थेमध्ये गेले. वयाच्या 14व्या वर्षीची गोष्ट आहे. जेव्हा ते पूर्वावस्थेमध्ये आले तेव्हा त्यांच्या आईने त्यांना प्रश्न विचारला की बाळ नरेंद्र, इतक्या वेळ तू कुठे रे होतास. ते त्यांना पिले म्हणायचे, तू कुठे होता. तेव्हा नरेंद्र म्हणाला, विवेकानंद म्हणाले की आगाई, दूर कडे कपारीला असलेलं मोहळ मी पाहत होतो. हे मोहळ जर इतकं सुंदर आणि गुंतागुंतीचं आहे तर या विश्वाची रचना करणारा परमेश्वर किती सुंदर आणि गुंतागुंतीचा असेल. हा विचार अवघ्या 14व्या वर्षी विवेकानंदांच्या मनामध्ये होता. 1880 साली विवेकानंदांनी ज्या वेळेला कॉलेजमध्ये प्रवेश केला त्यावेळेला प्रिन्सिपल वेस्टी
त्यांना वर्ड्सवर्थची एस्कर्शन नावाची कविता शिकवत होते. त्या कवितेमध्ये ट्रान्स भावसमाधी या शब्दाला विवेकानंद हे तर्कशास्त्राचे विद्यार्थी होते. प्रत्येक गोष्ट ही तर्काच्या कसोटीला घासून पाहिजे आणि मगच ती स्वीकारायची असा त्यांचा स्वभाव होता. तेव्हा ते ताडदिशी उठून उभे राहिले आणि प्रिन्सिपल हिस्ट्रीनं म्हणाले, हॅव यू सीन गॉड? देव तुम्ही पाहिलाय का? पाहिलं असेल तर स्पष्टपणे सांगा, नसेल तर तसंही सांगा. तेव्हा प्रिन्सिपल गडबडले, ते आमच्यासारखेच होते ना, गडबडून गेले आणि मग म्हणाले की नाही नाही, देव वगैरे काही मी पाहिला नाही आहे, पण तुला जर खरीच इच्छा असेल देव पाहायची तर तू कलकत्त्याच्या दक्षिणेला एक काली मातीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी रामकृष्ण नावाचे एक पुजारी आहेत. ते आज्ञे आहेत, निरक्षर आहेत, पण त्यांना परमेश्वराची प्रचिती आहे. तू जा आणि त्यांना भेट. विवेकानंदांना हसायला आलं. हसावं कशाला हे जर आयुष्यात कळलं नाही तर हसणं सुद्धा हास्यास्पद असतं. कशाला हसावं हेही माणसाला कळावं लागतं. तेव्हा विवेकानंदांना म्हटलं की हा काय आज्ञा मनुष्य मला सांगणारे अडाणी मनुष्य, पण म्हणजे जाऊन तरी बघूया. मग विवेकानंद गेले. त्याच्यापूर्वी त्यांनी केशवचंद्र सेनांच्या बरोबर ब्राह्मण समाजाचं काम केलं होतं. राजाराम मोहन रायांबरोबर ब्राह्मण समाजात काम केलं होतं. देवेंद्रनाथ टागोरांना ते भेटले होते, पण त्यांना कोणाकडून समाधान मिळत नव्हतं की नेमका देव कुठे आहे, देव आहे का, आहे तर तो दिसला पाहिजे. कारण काय की नुसतं असं भ्रामकतेने किंवा भाबडेपणाने कोणती गोष्ट स्वीकारायची हा त्यांचा स्वभाव नव्हता. म्हणून ते म्हणाले की बघू तरी, जाऊन तर बघू. ते गेले. त्यावेळेला रामकृष्ण अतिशय शांत, न बोलता आपल्या नामस्मरणामध्ये दंग होते. विवेकानंद गेले आणि ते म्हणाले, तुम्ही देव पाहिलाय का? तेव्हा रामकृष्ण म्हणाले की तुझ्यापेक्षा अधिक स्पष्टपणाने मी देव पाहिलाय. देव कसा आहे हे समजावून घेण्यासाठी समजावून देणाऱ्या देवाला शरण जावं लागतं. जीवनातलं दिव्य पाहायला सुद्धा डोळे दिव्य असावे लागतात. देव खरा की खोटा यापेक्षा मी खरा की खोटा हे तपासून पाहिलं पाहिजे. कारण कसं आहे की आपण खरे की खोटे आपण तपासून पाहतच नाहीये. अरे साखर गोड आहे, कुणी कुणाला सांगून काय उपयोग आहे? मीठ हा जसा खारट आहे हा स्वानुभवाचा विषय आहे, तसा देव सुद्धा स्वानुभवाचा विषय आहे. त्यांनी फार छान गोष्ट सांगितली की एक गुरु शिष्य असतात आणि तो शिष्य गुरुला म्हणतो की तुम्ही मला देव दाखवा बरं. रोज येऊन म्हणत असतो. तेव्हा ते गुरु म्हणतात की हरकत नाही, तुला देव पाहायचं आहे का, चल माझ्याबरोबर. त्याला घेऊन जातात आणि समुद्रावर नेतात. त्याला पाण्याच्या खाली पूर्ण घालतात आणि काही वेळाने पाण्याच्या बाहेर काढतात. तेव्हा त्याला प्रश्न विचारतात की तू पाण्याच्या खाली होतास तेव्हा नेमका कोणता विचार तुझ्या डोक्यात होता? तो म्हणाला, मला काही आठवलं नाही, मुलं आठवली नाही, संसार आठवला नाही, घर आठवलं नाही, इस्टेट आठवली नाही, मला काही आठवलं नाही. मला वाटत होतं फक्त एक श्वास मिळाला पाहिजे. रामकृष्ण म्हणाले, अरे सगळं करून परमेश्वर मिळत नसतो. त्या जसं माणसाला असं वाटलं एक श्वास पाहिजे, तसं फक्त एक परमेश्वर पाहिजे, अशी तळमळ जर तुझ्या मनामध्ये असेल तर तुला देव भेटेल. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगांच्या तुटी, अर्पावे सर्व शेवटी प्राण तोही अर्पावा. अरे त्यागाची परिसीमा जीवनामध्ये असावी लागते. त्याच्याशिवाय देव कसा मिळेल ते तू मला सांग. रामकृष्णाने त्यांना आणखी एक गोष्ट सांगितली की एक पती पत्नी असतात आणि तो नवरा म्हणतो की मी आता खूप वर्ष संसार केला, तेव्हा सर्वसंग परित्याग करून मी आता संन्यास घ्यायला जाणार आहे. तेव्हा बायको म्हणते, सावलीसारखी मी तुमच्याबरोबर राहिले आणि आता मी का नको, मी पण येणार तुमच्याबरोबर संन्यास घ्यायला. तो म्हणतो असं का, बरं चल. मग सगळे आवरावर होते, जे काही द्यायचं तर देऊन होतं सगळ्या लोकांना. पण तो काय करतो, हळूच एक सोन्याची अंगठी आपल्याबरोबर घेतो आणि पती पत्नी निघतात. तेव्हा ती म्हणते, झालं ना सगळं व्यवस्थित, आता आपण जायचं ना? म्हणतो हो. पण तो म्हणतो, पण असं करूया का, जाताना वाटेमध्ये आंब्याच्या झाडाखाली एक खड्डा खणूया आणि त्याच्यात जी मी अंगठी आणली आहे ना ती लपवून ठेवूया. म्हणजे आपण संन्यास घेऊन परत येताना जर काही अडचण आली तर आपल्याला मग त्याचा उपयोग होईल. तेव्हा ती म्हणते, तुम्ही कशाला संन्यास घेता, तुम्ही परत चला, तुम्ही संन्यास घेऊच नका. तेव्हा त्याला आश्चर्य वाटतं
की म्हणतो मी इतका त्याग करून आलोय आणि तू म्हणते की संन्यास घेऊ नका. तेव्हा ती सांगते की हिरा मातेपेक्षा आणि सोनं मातेपेक्षा अंगठी मातेपेक्षा वेगळी आहे असं तुम्हाला जे वाटतंय तर इथेच सगळं संपलं. हिरा आणि माती, अंगठी आणि माती, सोनं आणि माती दोन्ही एक वाटत नाहीये. हा जो फरक तुमच्या मनामध्ये भेद आहे तोपर्यंत तुम्ही संन्यास घ्यायला योग्य आहात असं मला वाटत नाही. कारण काय की त्यागाचा सुद्धा उपभोग घेतला जातो. विवेकानंदांनी या संदर्भात सुद्धा एक गोष्ट सांगितली आहे की एक मोठा व्यापारी आहे आणि तो काय करतो म्हणतो मी आता त्याग करणार, मला काही नको आहे, आता हे सगळं मी टाकून देणार आहे म्हणतो. आणि मग तर आपल्या गुरूंकडे जातो आणि तो म्हणतो की मी त्याग केलाय. तर गुरु विचारतात काय त्याग केलाय तू. तो सांगतो की 1,00,000 रुपये मी एका शाळेला दान केलेत. मग ते सांगतात की जा आता बाकीचे जे सगळे लोक आहेत त्यांना भेट आणि मग माझ्याकडे आहे. मग तो म्हणतो नाही तुमच्या शिष्यालाच भेटतो, विज्ञानानंद विरजानंद जे सगळे शिष्य आहेत त्यांना मी भेटतो आणि सांगतो. तेव्हा गुरु सांगतात ठीक आहे भेट. तो जातो आणि सगळ्या शिष्यांना म्हणतो गुरुच्या तुम्हाला माहिती आहे 1,00,000 रुपयाचा त्याग मी केलेला आहे आणि एवढं प्रचंड दान दिले. तेव्हा तो परत येतो आणि गुरुंना म्हणतो की मला खरं तर संन्यास घ्यायची खूप खूप इच्छा आहे पण तुम्ही मला असं काय सांगितलं की 8 दिवस फिरू नये म्हणून. तेव्हा ते गुरु म्हणतात की तू दान केलं, त्याग केला, या कल्पनेचा सुद्धा तू उपभोग घ्यायला लागलायस तोपर्यंत तू संन्यास घ्यायला योग्य आहेस असं मला वाटत नाहीये. तेव्हा रामकृष्णाने विवेकानंदांना सांगितलं अरे देव कसा आहे तो बुद्धीच्या आणि तर्काच्या पलीकडे आहे. कारण बुद्धीच्या आणि तर्काच्या पलीकडे सच्चिदानंदाची शक्ती वास करते. त्या ठिकाणी जायला फार मोठं सामर्थ्य साधना असावी लागते जीवनामध्ये. मग विवेकानंदांनी त्या ठिकाणी 3.5 वर्ष राहून साधना केली आणि नंतर भारत भ्रमणाला सुरुवात केली. फिरता फिरता जग दिसतं, जीवनाची जाणीव वाढते, अनुभवाच्या कक्षा विस्तारतात, नवे मार्ग सापडतात, नव्या दिशा दिसतात. म्हणून त्या ठिकाणी संबंध भारतभर भ्रमण करायचं असं विवेकानंदांनी ठरवलं. आपल्याला माहिती आहे की काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत अखंड भारतातली स्पंदनं विवेकानंदांनी टिपलेली होती. आणि विवेकानंदांनी इतका बारीक म्हणजे सूक्ष्म रीतीने अभ्यास केला होता की आपण त्याची कल्पना नाही करू शकत. सबंध भारतभर फिरत असताना जेव्हा त्या खेत्रीच्या महाराजाकडे गेले तेव्हा तिथे एका माणसाने त्यांना प्रश्न विचारला की काय तुम्ही मूर्तीपूजा मानता का. ते म्हणाले मी काय मानतो हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे पण तू सांग की समजा हा राजेसाहेबांचा फोटो मी काढला आणि त्याच्यावर थुंकलो तर तुला आवडेल का. नाही ना. मग तो फोटो निर्जीव आहे तरी तुला तो आवडणार नाही आहे. मग तू असं का म्हणतो की देव दगडाचा आहे त्याची का पूजा करायची. अरे भाव हा प्रत्येकात निर्माण करता आला पाहिजे आणि प्रत्येकातला भाव हा पाहता आला पाहिजे. विवेकानंद काही दिवस खेत्रीला असताना एक नर्तकी राजदरबारात आली. तेव्हा त्या नर्तकीला पाहून विवेकानंद निघाले जायला. ती नर्तकी म्हणाली स्वामीजी तुम्ही निघून का चाललात. अहो कळस लोखंडाचा असतो आणि एखादा तुकडाही लोखंडाचा असतो पण परीस दोन्हीचं सोनं करताना परीसाचा फरक कळतो का की नाही नाही हा लोखंडाचा तुकडा आहे आणि तो कळस आहे या दोन्हीमध्ये फरक करत नाही आहे तो. मग तुम्ही का आमच्यात फरक करता. तुमचं आणि माझं एकच आत्मतत्व आहे, आपल्या दोघांमध्ये एकच आत्मा आहे पण तुम्ही फरक का करता. तेव्हा विवेकानंद म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये अद्वैताचा धडा जर मला कुणी शिकवला असेल तर तो त्या नर्तकीने शिकवलेला आहे. म्हणजे कुणाकडून आपण काय शिकू शकतो हे विवेकानंदांनी त्या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. सबंध भारतभर त्यांनी भ्रमण केलं. आपल्या राष्ट्रवादी पुण्यात पण विवेकानंद लोकमान्य टिळकांच्याकडे आले होते. गोव्याला गेले आणि मंगेशीच्या मंदिरामध्ये एक मुलगा तबला वाजवत होता तर त्याचे बोल कसे चुकले ते त्यांनी वाजवून दाखवून सांगितले. विवेकानंदांना उत्तम गाता येत होतं, उत्तम स्वयंपाक करता येत होता, सगळी वाद्य वाजवता येत होती, उत्तम चित्रकला होती. ज्याला एक आपण काय म्हणूया की सर्वांग परिपूर्ण असं जे व्यक्तिमत्व होतं असं व्यक्तिमत्व विवेकानंदांचं होतं. त्याचं कारण असं आहे की आपण कुठे पोचायचं आहे याचा त्यांना भान होतं. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलंय आधी कळस मग पाया रे. मग काय हवेत कळस बांधायचा का.
आधी कळस मग पाळणारे. कळस आपण हवेत नाही बांधत ना, बांधू शकत नाही. पूर्ण मंदिरमध्ये कळस बांधता येतो. मग तुकोमध्ये असं का म्हटलंय की आधी कळस मग पायारे? त्याचं कारण असं आहे की कळसाची उंची लक्षात घेऊन जसा मंदिराचा पाया घातला जातो तसं कुठं पोचायचंय हे लक्षात घेऊन आयुष्याची सुरुवात करावी लागते. म्हणून ज्या वेळेला पूर्णत्व जीवनाचा पाया होतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने मुक्त जीवनाचा प्रवास सुरू होत असतो. असा मुक्त जीवनाचा प्रवास विवेकानंदाच्या जीवनामध्ये आपल्याला दिसलेला आहे. अख्खं भारत भ्रमण केलं आणि फिरत फिरत ते कन्याकुमारीला जेव्हा आले तेव्हा तिथे ते 3 दिवस आणि 3 रात्र खडकावर ध्यानमग्न अवस्थेत होते. तर नावाड्यांना वाटलं हा माणूस इथं असा का बसलाय डोळे झाकून, म्हणून नाव वलवत ते विवेकानंदांच्या पाशी गेले आणि त्यांनी विचारलं का म्हणे तुम्ही डोळे मिटून का बसलाय? ते म्हणाले मला आईची चिंता आहे. अहो आईची चिंता तर औषध घ्या, गोळ्या घ्या, आईला नेऊन द्या. ते म्हणाले आई म्हणजे माझी भारत माता, मला माझ्या भारत मातेची चिंता आहे. कारण हा देश सगळा उद्ध्वस्त झालेला आहे आणि जिथे माणूस जोडला जात नाही तिथे देश जोडला जात नाही. विवेकानंद जेव्हा लहान होते त्यावेळेला विश्वनाथ दत्तांना ते खूप त्रास द्यायचे. तेव्हा एक प्रसंग हा याला जोडतोय कशासाठी तर याला लागू पडतो म्हणून. तर त्यांना खूप ते त्रास देत होते. त्यांनी काय केलं, एक भारताचा नकाशा होता तो काढला, तो फाडला आणि विवेकानंदांच्या समोर टाकला आणि सांगितलं आता नकाशा जोड तू. आणि ते आपल्या कामाला लागले. इतके विवेकानंद शहाणे होते की त्यांनी काय केलं, मागच्या बाजूला त्याच्या माणसाचं चित्र होतं. तो माणूस जोडला की पुढे आपोआप नकाशा तयार झाला. म्हणून विवेकानंद म्हणतात की जिथं माणूस जोडता येतो तिथे खऱ्या अर्थाने देशाचा नकाशा तयार होत असतो. म्हणून आपण माणूस जोडला पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा 3 दिवस 3 रात्र झाल्यानंतर ते परत आले आणि त्यांनी असं ठरवलं की आपण पश्चिमेला सामोरं व्हायचं. विवेकानंद 1893 साली शिकागोला गेले. त्या ठिकाणी आपल्या भारताचं भवितव्य कसं आहे हे त्यांनी एक स्वप्न म्हणून सांगितलं. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की सुरुवातीला तो तुम्हाला माहितीच आहे, ते असं म्हणाले की ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, अमेरिकेमधल्या बंधू भगिनीनो. तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. विवेकानंदांना कळे ना की इतक्या काय टाळ्या वाजवत आहेत हे लोक. तेव्हा तिथे विवेकानंदाच्या लक्षात एक गोष्ट आली की माता, पत्नी, कन्या आणि भगिनी या नात्यांच्या गोडव्यामध्ये भारतीय संस्कृती नांदते. म्हणजे ज्याला आपण एक चिरंतन तत्वाचा संग्रह म्हणूया, हा चिरंतन तत्वाचा संग्रह जर कुठे सापडत असेल तर तो आपल्या वेदामध्ये आहे, आपल्या उपनिषदामध्ये आहे. कशाचाही नाश होत नाही आणि नवीन काही निर्माण होत नाही. ही संकल्पना विवेकानंदाने त्या ठिकाणी समजावून सांगितली. जे नित्यनूतन आहे ते सनातन आहे आणि म्हणून आपण संस्कृतीचा अभ्यास, आमच्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करा. कारण ज्या कृतीला मूल्याचा स्पर्श असतो त्या ठिकाणी संस्कृती निर्माण होते. विचारांच्या स्पर्शात विचारांना ज्यावेळेला आपला स्पर्श होतो त्यावेळेला काही नैतिक क्रांती असते, पण मूल्यांचा स्पर्श ज्यावेळेला जीवनाला होतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने माणसाचं जीवन हे सुसंस्कृत असतं, आदर्श असतं, संपन्न असतं. विवेकानंद तिथे राहिले, जवळजवळ 5-5.5 वर्ष राहिले ते. आणि त्यांनी विविध प्रकारची व्याख्यानं, उपनिषदांवर व्याख्यान दिलं, भगवद्गीतेवर व्याख्यान दिलं. भगवद्गीतेचं एकदा काय त्यांनी केलं की पुस्तक खाली ठेवलं आणि मोठे मोठे ग्रंथ वर ठेवले. तेव्हा एक तिथला अमेरिकन मनुष्य म्हणाला की काय तुम्हाला कळतं का की लहान पुस्तक खाली कसं ठेवलंय आणि मोठी पुस्तकं वर कशी ठेवली तुम्ही? तेव्हा विवेकानंद म्हणाले की जीवनाचं मूलतत्व, जीवनाचं मूळ जर कशात आहे तर ते भगवद्गीतेमध्ये आहे. सख्याच्या समत्व योगामध्ये भगवद्गीतेचं वर्णन आपल्याला करता येईल. तू आणि मी सारखा, हा भाव भगवद्गीतेने खऱ्या अर्थाने सिद्ध केलेला आहे. कारण कृष्ण त्या ठिकाणी सारथी झालेला आहे. तेव्हा देव आणि भक्त वेगळा असत नाही. हा एक महान संदेश मला भगवद्गीता देते. म्हणून जे मूळ आहे ते जर घट्ट असेल तर फांद्या किती पसरल्या तरी फरक पडत नाही. वरची पुस्तकं किती मोठी असली तरी काही फरक पडत नाही. मुळामध्ये जो भगवद्गीतेचा ग्रंथ आहे हाच आमच्या जीवनाचा आधार आहे. हे आमचं आध्यात्मिक अधिष्ठान आहे. खऱ्या अर्थाने जीवनाला आकार देणारं, जीवनाला वळण देणारं आणि जीवनाचा वेली गगनावर देणारं जर कोण असेल
तर आमची भगवद्गीता आहे, असे अनेक विचार विवेकानंदाने तिथे सांगितले. बोस्टन नावाच्या शहरामधून विवेकानंद फिरत होते त्यावेळेला त्यांनी एक गुन्हेगार स्त्रियांचा तुरुंग बघितला. तो तुरुंग पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले. तेव्हा तिथल्या महिला म्हणाल्या, बापरे स्वामीजी, आम्हाला पाहून तुम्हाला इतकं वाईट वाटतंय, आम्ही तुरुंगात आहोत. ते म्हणाले, अजिबात नाही, तुम्ही प्रचंड गुन्हे करता आणि तरीही गाद्या गिरद्यावर तुरुंगामध्ये लोळता, उत्तम अन्न खाता. माझ्या देशामध्ये सीता सावित्रीसारख्या स्त्रिया आहेत, अर्ध वस्त्र घालतात, अर्ध पोटी जगतात, काबाड कष्ट करतात. मला तुमच्यामुळे वाईट वाटलं नाही आहे, मला माझ्या देशातल्या स्त्रियांची आठवण झाली आणि म्हणून मला वाईट वाटले. तेव्हा विवेकानंदांनी किती सूक्ष्मपणाने आपल्या देशावर प्रेम केले हे आपल्या लक्षामध्ये येईल. एकदा विवेकानंद काही मित्रांबरोबर चहा पीत बसले. चहा पीत असताना मध्ये गप्पा चालल्या असताना मध्ये चहा आला. चहा पिताना विवेकानंदांनी अर्धा चहा कपात ठेवला आणि अर्धा चहा बशीमध्ये ओतला. तेव्हा एक अमेरिकन मनुष्य काय म्हणाला, त्या भारतीय माणसं फार गबाडी बाबा, त्यांना मॅनर्स एटिकेट्स काही नाही आहेत. बशीत काय चहा ओतलाय, बशीने काय चहा पितायत, आमच्याकडे असं नाही बाबा, आम्ही छानपैकी कपाने चहा पितो. तेव्हा विवेकानंद म्हणले, तुम्ही काय करता, सगळा चहा पिता की नाही? म्हणे हो. तर म्हणे, आता आपण चहा पिताना ऐन वेळेला उपभोगाच्या क्षणी बाहेरची कोणी व्यक्ती आली तर सगळा चहा उष्टा करून पिणारा शहाणा का आपल्यातला अर्धा कप उष्टा करून अर्धा शिल्लक ठेवलेला जो चहा आहे तो दुसऱ्याला देणारा शहाणा, कोण शहाणा हे सांगा म्हणाले. आपल्यातलं अर्ध दुसऱ्याला द्यायला संस्कृती लागते. म्हणून जीवनामध्ये मूल्यात्मक जीवन आणि सुसंस्कृत जीवन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मी थायलंडला व्याख्यानाला गेले होते. व्याख्यान झाल्यानंतर माझे इंटरव्ह्यू झाला. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्या बाईने माझ्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, आर यू रिअली प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज? खरं का तुम्ही कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत? हो. व्हाय यू आर आस्किंग लाईक दिस? म्हणून का विचारताय तुम्ही मला असं? नाही नाही म्हणाल्या, हे बाकीच्या ज्या प्रतिनिधी आल्या त्या बघा कशा आहेत म्हणल्या, लिपस्टिक वगैरे कसं लावलंय, सगळं किती छान राहत आहेत. ओठाला लावलेलं लिपस्टिक पुसेल म्हणून बाळाचा पापाना घेणारी माता माझ्या देशात निर्माण झाली नाहीये, हे माझ्या देशाचं भाग्य आहे. सुखाचा गुणाकार करणारी आणि दुःखाचा भागाकार करणारी जर कोण असेल तर या देशातली भारतीय आई आहे. म्हणजे वास्तव स्वप्नांना धुळीत मिसळू न देता ओंजळीतल्या दिव्यात सांजवातीसारखं परावर्तित करून प्रकाश देणारी जर कोण असेल तर माझी भारतीय माता आहे, असं विवेकानंद सुद्धा त्या ठिकाणी अमेरिकेत म्हणाले. तेव्हा मी म्हटलं, तुम्ही का मला प्रश्न विचारताय की बाबा तुम्ही प्रिन्सिपल आहात का? काय वाय आर आस्किंग द क्वेश्चन लाईक दिस? म्हटलं, यू डोंट बिलीव्ह? रिअली इट्स अ वंडर. म्हणून आश्चर्य वाटतं. म्हटलं, काय वाटतंय? युअर प्रिन्सिपल सो सिम्पल. व्हॉट इज द कनेक्शन बिटवीन द प्रिन्सिपलशिप अँड सिम्प्लिसिटी? काय काय म्हणजे तुम्ही कशासाठी असं म्हणताय म्हटलं. तेव्हा त्या म्हणाल्या की आम्हाला वाटलं होतं की प्रिन्सिपल म्हणजे कसा असा छान म्हणजे व्यवस्थित राहणारा, अट्रॅक्टिव्ह वगैरे वगैरे असं असावं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की आय रिप्रेझेंट माय नेशन, आय रिप्रेझेंट माय इंडियन कल्चर अँड वी इंडियन पीपल्स आर inculcating the best values in the life and expressing through the action, not through the words and not through the dress. आम्ही काही पोशाखातनं आणि शब्दातनं आमची संस्कृती व्यक्त करत नाही. आमची संस्कृती आमच्या कृतीतनं, आमच्या राहण्यातनं, आमच्या जगण्यातनं, आमच्या वागण्यातनं, या सगळ्यातनं निर्माण होते. कारण आचार विचाराची साम्यता ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जीवन हे वंदनीय असतं, चिरवंदनीय असतं. म्हणून आचार विचाराची साम्यता ही जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची असते. विवेकानंद परत आले त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की हे जी आपली भारतीय जनता आहे ही कशी आहे, ही दारिद्र्याने घासून गेली आहे, मानसिक गुलामगिरीत जगते आहे, किती म्हणजे वेदना आहेत, किती प्रकारचा त्रास आहे, अगदी आर्थिक परिस्थिती म्हणजे घायकुतीला आलेली आहे आणि कुठेच आत्मविश्वास नाही आहे. तेव्हा आपण काय करायचं की या देशामधला आत्मविश्वास जागवायचा. म्हणून त्यांनी अनेक व्याख्यानं दिली. त्यातलं पहिलं व्याख्यान त्यांनी शास्त्रीय दृष्टीवर दिले. काय म्हणतात विवेकानंद की मी सांगितलेला प्रत्येक शब्द खोटा समजा,
जर तुम्हाला त्याची प्रचिती येत नसेल तर अध्यात्माची बुद्धिनिष्ठता आणि भौतिक जीवनात श्रद्धेला स्थान या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. विवेकानंदांनी सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा जो डार्विनचा सिद्धांत आहे तो कसा चुकीचा आहे हे ठामपणे सांगितलेलं आहे. मोठा मासा लहान माशाला गिळतो हा जो डार्विनचा सिद्धांत आहे हा संपूर्णपणे चुकीचा आहे असं विवेकानंदांनी अमेरिकन लोकांना समजावून सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की हा कसा चुकीचा आहे, तर जो सुसंस्कृत असतो, जो उच्च अभिरुचीचा असतो, जो खऱ्या अर्थाने उच्च रीतीने जीवन जगतो, जो अभिजात असतो, अशांचा लढा स्वतःशी असतो, बाह्य जीवनाशी असत नाही. म्हणून तुकोबांनी एके ठिकाणी म्हटले रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. याचा आता काय ढालन तलवार हातात घेतली का त्यांनी? नाही. जो आंतरिक संघर्ष आहे, आपल्या शत्रुपूंच्या विषयीचा जो संघर्ष आहे तो संघर्ष आम्ही रात्रंदिवस करतो. त्यामुळे आम्ही असं जी अप्रगत आहे, जे रानटी आहे आणि जे बाह्य जीवनाला महत्त्व देणारे लोक आहेत तेच फक्त डार्विनचा सिद्धांत मानतात. ज्यांचं जीवन अंतरंगामध्ये परिप्लुत आहे, जे अंतरंगाला मानतात ते बाह्य जीवनाला अशी किंमत देते. त्यामुळे हा जो तुमचा सिद्धांत आहे हा चुकीचाच आहे. याचा अर्थ असा की तुम्ही विकसित नाही आहे, तुम्ही सुसंस्कृत नाही आहे आणि तुमची अभिरुची पण खऱ्या अर्थाने उच्च नाही आहे. म्हणून जर तुम्हाला खऱ्या अर्थाने शास्त्रीय दृष्टीने जीवन तोलायचं असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये तर्काच्या बाहेर जाऊन शास्त्राचा अभ्यास करायला शिकलं पाहिजे असं विवेकानंदांनी सांगितलं. भौतिक जीवनाविषयी असं म्हणतात की संपत्तीत अनेक पटीने वाढ आणि संपत्तीची समान विभागणी हा खऱ्या अर्थाने या देशाची खऱ्या अर्थाने ती गरज आहे. कारण का आता सामान्यातल्या सामान्य माणसाला जर भाकरी मिळाली नाही, भगवंत कधी अवतरलाच तर तो भाकरीच्या रूपाने या पृथ्वीवर अवतरावा, म्हणजे स्वर्गात सुख देणारा. आणि पृथ्वीवर भाकरी न देणाऱ्या देवावर माझा काडीचाही विश्वास नाही, जो विद्वांची अश्रू पुसत नाही, जो गरिबांना जवळ घेत नाही, ज्याच्याजवळ दीन दलितांच्या बद्दल माया नाहीये, तो कसा देव असा प्रश्न स्पष्ट विवेकानंदांनी मांडलेला आहे. ते असं म्हणतात की भौतिक संपन्नता झाली पाहिजे, पण पराकोटीचा भौतिकवाद हा माणसाला शोयी बनवतो, म्हणजे वरवर दिखावा करायला होतो. जसा TB पेशंट असतो, वरून स्ट्रॉंग स्ट्रोक आणि आतून पोखरलेला, तसं अमेरिकन लाईफ कसं आहे की वरून स्ट्रॉंग स्ट्रोक अतिशय फुललेलं दिसतं, पण पराकोटीचा भौतिकवाद हा माणसाला संपवायला लागतो. जे नाही ते आहे असं दाखवण्यामध्ये आपण आपली 9.0 शक्ती खर्च करतो. त्यापेक्षा जे व्हावंसं वाटतं ते होण्यासाठी जर आम्ही आमची शक्ती खर्च केली तर या देशातली 9.0 शक्ती वाचेल. कारण का तर आम्हाला खोटं वागायची गरज नाही, सत्याला अभिनय असत नाही, सत्याला अभिनय नाही आहे, सत्याला अभिनिवेश नाही आहे. सत्य हे योगमग्न यतीसारखं असतं आणि श्रद्धेचा आमच्या जीवनामध्ये बाजार नाही आहे, जो बाजार अमेरिकेमध्ये आपल्याला दिसतो. अमेरिकेमध्ये दर 7 मिनिटांनी एका माणसाला वेड लागतं. जगाच्या 1/3 इतकी वेड्याची असायलम्स एकट्या अमेरिकेमध्ये आहे. रोज मार्फियाची इंजेक्शन्स आणि ओपीएमच्या पिल घेतल्याशिवाय मुलांना कॉलेजमध्ये जाता येत नाही. इतकी म्हणजे भयानक परिस्थिती आहे की एकीकडे प्रचंड सुबत्ता, पण ज्या सुबत्तेला कुठलाही बेस नाही आहे, ज्या सुबत्तेला कुठलंही स्थान नाही आहे. म्हणजे कसं पाहिजे की यू शुड बी ॲज स्ट्रॉंग, यू शुड बी ॲज फर्म ॲज द रॉक ऑन द डिसिजन. एके ठिकाणी विवेकानंद म्हणतात की खडक जितका कठीण असतो इतकी भूमिका आपली स्ट्रॉंग असली पाहिजे, इतकं आपल्याला डिसिजन पक्केपणाने घेता आलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक होत असतं. म्हणून भौतिकवाद असा त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही पैसे मिळवू नका असं आम्ही म्हणणार नाही आहे. तुम्ही पैसे मिळवा, सर्वसामान्य लोकांमध्ये ते वाटले गेले पाहिजे. कारण का तर सामान्य माणसांमध्ये जर पैसा वाटला गेला नाही तर त्या भौतिकतेला काहीही अर्थ नाही आहे. म्हणून संपन्नता वाढवा, खूप संपन्न व्हा. जसं व्यक्तिमत्व बाहेरून संपन्न आहे तसं ते आतून संपन्न असलं पाहिजे. एका अमेरिकन पत्रकाराने एकदा त्यांना प्रश्न विचारला की स्वामीजी तुम्ही किती गबाळ येतो, काय हा ड्रेस आहे तुमचा? त्या स्वामीजी म्हणाले की टेलरमेड संस्कृती आमची नाही आहे. कुठेतरी शिल्पी छान कपडे शिवतो तो आम्ही ॲप्रोप्रिएट घालतो, ती आमची संस्कृती नाही आहे. आमचा कणा मोडत नाही, आमचं अस्तित्व संपत नाही. वाऱ्या वादळात सुद्धा आम्ही विझून जात नाही आहे, कारण आम्ही खंबीर आहोत, आम्ही करारी आहोत, आम्ही तत्वनिष्ठ आहोत,
आम्ही मूल्याधिष्ठित जीवन जगतो, मूल्यांचं जागरण आमच्या जीवनामध्ये घडतं. त्यामुळे अशा सामान्य गोष्टी आमच्या दृष्टीने काहीही उपयोगाच्या नाही. म्हणून विवेकानंदांनी सांगितलंय की कुठल्याही वरच्या गोष्टीला मान देऊ नका. खरं जर तुम्हाला जगायचं असेल तर आंतरिक, ज्याला समतोल म्हणतो, तो आंतरिक समतोल आणि आंतरिक समाधान हे जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं. योगी अरविंदांनी एके ठिकाणी म्हणले, अनलेस यू कम बॅक टू नेचर यू विल नॉट गेट मेंटल सॅटिस्फॅक्शन. खऱ्या अर्थाने जर तुम्हाला जगायचं असेल तर मानसिक समाधान ही जीवनातली सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. म्हणून विवेकानंदांनी मानसिक समाधानाला महत्त्व दिलंय. अद्वैतवादाविषयी विवेकानंद असं म्हणतात की 2 डोळ्यांना एक वस्तू दिसते, 2 कानाला एक आवाज ऐकू येतो, 2 ओठातून एक शब्द बाहेर पडतो. ज्या हृदयामध्ये राग, लोभ, मद, मोह, मत्सर निर्माण होतात, त्याच हृदयामध्ये प्रेम, करुणा, सहानुभूती, आपुलकी हेही निर्माण होतात. म्हणजे जे गुणधर्म परस्परात परावर्तित होतात ते मुळामध्ये एक असले पाहिजे. म्हणून माणसाचं हृदय हे अद्वैताचं अधिष्ठान आहे. इथे अद्वैत आहे आणि या अद्वैताचा आपण अभ्यास करायला शिकलं पाहिजे. म्हणून विवेकानंद म्हणतात की अद्वैत हे जसं जीवनात आहे तसंच ते अद्वैत आपल्या कल्पनेत सुद्धा असलं पाहिजे. एकाच विचाराने, एकाच ध्यासाने, एकाच ध्येयाने ज्यावेळेला मनुष्य जगायला लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो आपल्या आयुष्याचं सार्थक करत असतो. पण यासाठी काय पाहिजे? विवेकानंदांनी तरुणांना, आज युवा दिन पण आहे, तरुणांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, बी स्ट्रॉंग माय फ्रेंड्स, बी स्ट्रॉंग माय फ्रेंड्स, दॅट्स माय ॲडवाइस टू यू. Will be nearer to heaven through football than to the study of Bhagavad Gita. भगवद्गीतेची पानं वाचून शरीर दृढ ठेवणार असाल तर मुलांना मैदानावर उतरा, उत्तम शरीर कमवा आणि मगच भगवद्गीतेचा अभ्यास करा. ते असे सांगतात की आयर्न मसल्स, मला काय पाहिजे तर लोहदंडाचे असे स्नायू तरुणांचे असले पाहिजे. तरुण कसा पाहिजे? यू कॅन पिअर द माउंटन विथ इन द स्ट्रेंथ ऑफ लाईफ. त्याने असं सांगितलंय की पर्वत भेदण्याचं सामर्थ्य तरुणांच्या मनात आणि मनगटात निर्माण झालं पाहिजे. कारण या देशाची, या समाजाची सेवा खरी जर करायची असेल तर तरुणांनी उठलं पाहिजे. अवे करायचं अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. ते म्हणलेच ना, उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने या देशाचं भवितव्य घडणार नाहीये. यू आर द पिलर्स ऑफ नेशन. तुम्ही या देशाचे आधारस्तंभ आहात. हा देश घडवायचा कसा हे तुमच्या हातात आहे. यू आर द आर्किटेक्ट ऑफ द नेशन. या देशाचा शिल्पकार तुम्ही आहात. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की असं घाबरून जाऊ नका. तुम्हाला एक सांगते, मी आता नाव नाही सांगणार कुठलं ते, पण मी फार मोठ्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते आणि PhDचे, IASचे, MPSCचे, UPSCचे, मी काय म्हटलं ते सगळे रिसर्च स्टुडंट्स, म्हणजे MPhil वगैरे असे सगळे रिसर्च स्टुडंट तुम्ही बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा असे सगळे आले आणि मी एक ऑब्झर्व केलं. मी त्यांना म्हटलं की मी बोलणार थोडं, प्रश्न तुम्ही विचारायचे. तर एक म्हणाला की हो मी म्हणजे UPSCला ॲपियर होतो आहे पण मला कॉन्फिडन्स वाटत नाही आहे, मला भीती वाटते. मला कशाची भीती वाटते? परिणामाचा कशाला विचार करतो? अभ्यास कर ना. म्हणजे कॉन्फिडन्स नसणं ही सर्वात मोठी वाईट गोष्ट आहे. तुम्ही जर कॉन्फिडंट असाल तर आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी होता, लक्षात घ्या. म्हणून कॉन्फिडन्स कधीही जाता कामा नये. आज सुद्धा आम्ही बघतोय एक ऑब्झर्वेशनमध्ये, बघा तुम्ही सगळेच, की समाज कोलमडलाय. तरुण पिढी अशी कुठे आत्महत्या कर, कुठे पळून जा, कुठे डोक्यावर परिणाम हो. का होत आहे? या गोष्टी घडतातच का? तर तुमचा आत्मविश्वास, तुमची आत्मशक्ती, तुमचं स्वतःवरचा विश्वास आणि ज्याला आपण काय बोलूया की स्वतःचा अनुभव हा जीवनात फार मोठा असतो. एक प्रसंग आहे की श्यामचे एका श्यामला सांगते, म्हणते अरे पोहायला शिक. तेव्हा श्याम म्हणतो, हे बघ आई, पोहावं कसं याच्यावर मी छान निबंध लिहिन, पण तू मला सांगू नकोस पाण्यात उतरून पोहायला. तेव्हा आई म्हणते, अरे तू खूप छान निबंध लिहिलास. आणि तो कपाळावर चिटकवला आणि पाण्यात उडी घेतली. समजा वेळ आली, पूर आला एखाद्या ठिकाणी, तू गेलास आणि पाण्यात पडावं लागलं तर काय होईल? एक तर तळ दिसेल नाही तर आकाश दिसेल.
तेव्हा तू पोहायला शिक. आई म्हणते, ऐल्या तीरावर उभं राहायचं, पहिल्या तीराचा अंदाज घ्यायचा, पाण्यात उडी मारायची, पाणी बाजूला सरायचं, आवश्यक तेवढं पाणी प्यायचं, नको असलेलं पाणी दूर करायचं. पाण्यात पोहत असताना कुणाला पाण्यात पाहायचं नाही, आपण किती पाण्यात आहोत याचा अभ्यास करायचा. पाण्यातनं पुढे जात असताना सुसरी मगरी भेटतील, त्यांना ओलांडून पलीकडे जायचं. मोठे खडक दिसतील, ते किती शांत आणि स्थिर असतात, वारं वादळ आलं तरी सुद्धा, तसं आपण शांत आणि स्थिर राहायचं. पोहत पोहत सूर मारायचा, तळ गाठायचा, विचारांचे, मूल्यांचे आणि तत्वाचे मोती घेऊन वर यायचं. कारण नसताना ओठाच्या शिंपल्यातनं आपले मोती बाहेर पडणार नाहीत ना याची खबरदारी घ्यायची. पोहताना पट्टीच्या पोहणाऱ्याबरोबर स्पर्धा करायची, बुडणाऱ्याला हात द्यायचा, कमरेत खचणाऱ्याला साथ द्यायची. एखादी नाव दिसलीच तर ती इतरांसाठी सोडायची. आपण चाललं असताना, पोहत असताना जर एखादा शंख दिसला तर तो कुणाच्या नावाने करायचा नाही, शांतपणे जवळ ठेवून घ्यायचा. असं पोहत पोहत पुढे जायचं आणि पहिलं तीर गाठायचं. ज्याला जलक्रीडेचा अर्थ कळला त्याला जीवनक्रीडेचा अर्थ कळला. म्हणून जलक्रीडा ही जीवनक्रीडेमध्ये कशी परावर्तित करता येईल हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला आयुष्याचा अर्थ कळतो. म्हणून विवेकानंदांनी सांगितलंय की स्वानुभव घ्या, भारताच्या अवनतीची कारणं काय आहेत हे सांगताना विवेकानंद असं सांगतात की निग्लेक्ट ऑफ द मासेस इज द डिसीज ऑफ इंडिया. भारताला काय रोग लागलाय तर सर्वसामान्य मनुष्य जो घोंगडीचा आणि झोपडेचा मनुष्य आहे त्याला खऱ्या अर्थाने आम्ही प्रतिष्ठा देत नाही. आम्ही मोठ्या माणसांचे सत्कार करतो, माणसाचा सत्कार करत नाही. आपण माणसाचा सत्कार करायला शिकलं पाहिजे, माणसं वाचायला शिकली पाहिजे. आम्ही पुस्तकं वाचतो, पण शब्द पुस्तकात असतात, अर्थ जीवनात शोधायचे असतात. जीवनातला अर्थ हा शब्दांपेक्षा मोलाचा असतो. हे आम्हाला कधी कळतच नाहीये. आम्ही कधी माती वाचत नाही, कधी माणसं वाचत नाही, माणसांच्या पर्यंत जात नाही. म्हणजे काय आम्ही वागतो हे मला कळत नाही. मी तुम्हाला सांगते, एकदा बाबा आमटेच्याकडे मी गेले होते आणि बाबा आमटे गटारीत हात घालत होते आणि किडे काढत होते आणि ते मोराच्या तोंडात घालत होते. मोराच्या म्हणलं बाबा काय घाणेरडेपण आहे, गटारीत काय हात घालता म्हणलं, आणि ते किडे पिलाच्या तोंडात काय घालायला लागलात, काय चाललंय हे म्हणलं, किती घाण आहे. मला म्हणलंय बेटा लक्षात ठेव, घृणाईतनं करुणेला जन्म देता आला नाही तर आयुष्याचं सार्थकच होत नाही. घृणाईतनं करुणेला जन्म देता आला पाहिजे तर खऱ्या अर्थाने जाणीवीचा पक्षी आपल्या स्वतःच्या पिंजऱ्याच्या बाहेर उडतो आणि मग जगाशी एकरूप व्हायला लागतो. असं विवेकानंदांनी जसं म्हटलेलं आहे तसंच बाबा आमटेंनी म्हटलेलं आहे की सामान्य माणसावर प्रेम करा. जगात जी माणसं गरीब आहेत, दीन आहेत, अनाथ आहेत, दलित आहेत, ज्यांना अभाव आहे, ज्यांना काही मिळत नाही, अशा माणसांच्या जवळ जा. पण आम्हाला लाज वाटते. मी तुम्हाला सांगते, मी कॉलेजमध्ये प्रिन्सिपल असताना एक खेड्यातल्या मुलगाला आमच्या कॉलेजमध्ये शिकत होता, पण त्याच्यावर वडिलांना घेऊन आला आणि फाटकाच्या बाहेर उभं करून म्हणाला, तुम्ही इथंच थांबा, आतमध्ये येऊ नका, तुमचं कपडे असेल आणि पागोटं घातले, तुम्ही कशाला येतात. तर ते मी खिडकीतनं बघितलं. मी त्याला बोलवून घेतलं, म्हटलं इकडे कशाला वडील आले, फी भरायला. म्हणजे त्यांना बाहेर का उभं केलं, आत आणलं, बोलून आण. ज्या शिक्षणाने आईवडिलांची लाज वाटते ते शिक्षण नाही घेतलं तरी चालेल, घेताच कामा नाही. गाढवाच्या पाठीवर चंदनाचं ओझं असलं तरी गाढव गाढव असतं. माहितीने भरलेली डोकी खांद्यावर वागवणं म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षणाचा अर्थ संस्कार, शिक्षणाचा अर्थ ज्ञान, शिक्षणाचा अर्थ समजावून घेणं, माणूस समजावून घेणं, व्यथा वेदनेवर प्रेम करणं, व्यथा वेदना समजावून घेणं, हे आम्ही करत नाही आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही डिग्री घेतली की फार शहाणं झालो. म्हणजे 4 विद्वान मंडळी जशी नावेत एकदा प्रवासाला निघाली, त्यात एक मी होते, एक दुसरे शिक्षक होते, एक पंतप्रधान होते आणि एक राष्ट्रपती होते. असे 4 नावेतून निघाले प्रवासाला. तेव्हा आम्ही नावाड्याला प्रश्न विचारला, म्हणजे काय हो तुम्ही किती शिकलात, मला कोणती डिग्री आहे. ज्ञान पचलं नाही की अहंकार निर्माण होतो आणि मग जे नाही ते दाखवावं असं वाटतं.
जसं अन्न खाल्लं की ते पचतं आणि त्याचं रक्त होतंच पण शरीरवर भिनतं, तसं ज्ञानसुद्धा जीवनामध्ये पचावं लागतं. तो जीवनाचा सहज भाग व्हावा लागतो. तेव्हा मी विचार म्हणलं, काय हो तुम्ही किती शिकलाय? ते म्हणाले, बाई काही नाही शिकलो. रे तुमचं जीवन वाया गेलं. म्हटलं, काही कसं शिकला नाही तुम्ही? असा प्रवास चालला आणि नाव मध्यराला आल्यानंतर प्रचंड पाणी आलं आणि नाव आता बुडणार. तेव्हा पंतप्रधान म्हणाले, मला वाचवा. तो नावाडी म्हणाला, नाही. मग राष्ट्रपती म्हणाले, मी आहे प्रथम नागरिक, मला तरी वाचवा. तो नाही, तुम्हाला पण नाही. तर मग कुणाला? तर इथे जे शिक्षक आहेत ना, त्या शिक्षकाला आणि आईला मी वाचवणार आहे. मी जरी बोलले तरी मी आई आहे ना, तर आम्ही ह्या दोघांना वाचवणार. का? तर म्हणे, आई जन्म देते, नवनिर्मिती करते आणि चांगले संस्कार देते. शिक्षक ज्ञान देतात आणि देश घडवतात. जर या देशातली आई आणि शिक्षक वाचले तर देश वाचेल. हजारो पंतप्रधान आणि हजारो राष्ट्रपती निर्माण करण्याची ताकद ही शिक्षकांमध्ये, एवढी ताकद शिक्षकांमध्ये आहे. तेव्हा शिक्षक वाचला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण का, जर शिक्षण मुलांना योग्य मिळालं नाही, शिक्षणाला जर दिशा नसेल तर ती विद्यार्थ्यांना कशी येईल? म्हणून शिक्षकांनी समाजनिष्ठ, ज्ञाननिष्ठ आणि विद्यार्थीनिष्ठ असलं पाहिजे. या 3 निष्ठा घेऊन ज्या वेळेला आपण जगतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करत असतो. म्हणून विवेकानंद म्हणतात की पहिलं उदाहरण म्हणजे निग्लेक्ट ऑफ द मॅसेस, दुसरं उदाहरण निग्लेक्ट ऑफ वुमन, स्त्रीकडे दुर्लक्ष आहे. एकाच वेळेला दवाखाना आणि शाळा काढा, स्त्री शिक्षणाची सोय करा. विवेकानंदांनी तळमळीने सांगितलंय की बायकांनी शिकलं पाहिजे. कारण एक पंख छाटलेला पक्षी जसा आकाशात उडू शकत नाही, तसं जर स्त्रीला शिक्षण मिळालं नाही, तिला जर खऱ्या अर्थाने संपन्न होता आलं नाही आहे, तिला स्वाभिमानाने जगता आलं नाही, तर तिच्या जीवनाला अर्थ नाही आहे. म्हणून स्त्री शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार या देशामध्ये झाला पाहिजे असं विवेकानंदांनी सांगितलं. त्याच्यानंतर ते असं म्हणतात की नॅरोनेस ऑफ रिलिजन, म्हणजे किती आम्ही संकुचित आहोत. म्हणजे अनेक नद्या जशा सागराला मिळतात, पण सगळ्या नद्यातलं पाणी तेच असतं. सर्व धर्म समभाव आमच्यातला संपत चाललेला आहे. कुठेतरी आम्ही, ज्याला आपण संकुचित म्हणूया, अशी वृत्ती आमच्याकडे निर्माण झाली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्यातलं क्षुद्रत्व वाढलंय. बघा, लक्षात ठेवा, दुःख त्यागाचं नसतं. ज्या व्यक्तीसाठी आपण त्याग केला ती व्यक्ती जर क्षुद्र निघाली तर दुःख त्या क्षुद्रत्वाचं असतं. म्हणून माणसाचं उन्नयन होणंही महत्त्वाचं आहे. जर सहज प्रवृत्तीचं उन्नयन शिक्षणाने होणार नसेल, ज्याला सब्लिमेशन आपण म्हणतो, ते जर माणसामध्ये वाढणार नसेल तर त्या शिक्षणाला काहीही अर्थ नाही आहे. म्हणून विवेकानंदांनी सांगितलंय की जीवनामध्ये जसं सब्लिमेशन वाढलं पाहिजे, तसंच त्यांनी अतिशय सुंदर असं अध्यात्माचं वर्णन करताना सांगितलंय की अध्यात्मामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर मौन म्हणजे शांत राहणं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपल्या अंतरंगात चाललेली खळबळ शांत आणि स्थिरतेने एकाग्र होऊन आपल्याला ती पाहता आली पाहिजे. म्हणून त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, इफ यू डू नॉट अंडरस्टँड द मिनिंग ऑफ सायलेन्स यू विल नॉट अंडरस्टँड द मिनिंग ऑफ वर्ड्स. If you want to be great in the life, those who are great, they are bound to be alone in the life. Peace is the beauty of life. काही खळबळ, काही निवळ असा कंठित जावा काळ. काही खळबळ जरी असली तरी काही शांतपणाने जगायला शिकलं पाहिजे. कारण का, तर मौन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे एकाच वेळेला विभिन्न पातळीवरून जीवनाचा वेध घेण्याचं सामर्थ्य हे मौनाने माणसामध्ये निर्माण होतं. आणि म्हणून मौन हे जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून विवेकानंदांनी सांगितलं, काही काळ मौनात घालवा, काही साधना करा. साधना ही पण जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. कर्तृत्वाची प्रसाद चिन्ह जीवनावर उमटली तरी निरंतराची साधना मानवी जीवनासाठी आवश्यक असते. पाणी पाणीच असतं, पाण्याचा तीर्थ होतो. शब्द शब्द असतात, शब्दांचे महामंत्र होतात. राख राख असते, राखेचा अंगारा होतो. पालवी पालवी असते, पालवीचं बिल्वदल होतं. यामागे निरंतराची साधना जीवनामध्ये आवश्यक असते. म्हणून विवेकानंदांनी सांगितलंय की तुम्ही साधना करा. सतत साधनेमध्ये असलो आपण तर खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान मिळतं. म्हणून विवेकानंदांनी अनेक कारणं सांगितली आहे की आपण का कुठे कुठे आपण कमी पडालेलो, तर आपण खऱ्या अर्थाने
आपल्या देशामध्ये भारी रस्ते झाले, मोठे मोठे रस्ते झाले, सगळं खूप विकास झाला आहे. पण हा बाह्य विकास आहे. विवेकानंदांचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ही आंतरिक विकासावर आहे. पण आतून तुम्ही काय आहात, आतला दर्जा काय आहे हे महत्वाचं आहे. वरून आपण किती जरी पॉश राहिलो तर त्याला काहीही अर्थ नसतो. आतून आपण किती परिपक्व झालो, आतून आपण किती समृद्ध आहोत, आतून आपण किती अनशेकेबल आहोत, आतून किती स्थिर आहे, किती समतोल आहे, किती आपल्यामध्ये बॅलन्स आहे, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण आयुष्य हे गडबड्या सिद्धीमध्ये असत नाही, ते शांत सिद्धीमध्ये असतं. शांत सिद्धीपर्यंत जीवनाचा प्रवास झाला पाहिजे. जसं रामकृष्णाने एके ठिकाणी एकदा विवेकानंदांनी रामकृष्णांना प्रश्न विचारला की अहो तुम्हाला देहाविषयी काहीच आसक्ती नाही आहे का? तेव्हा रामकृष्ण म्हणाले की देह हे धर्मसाधन आहे. ज्या क्षणी धर्मसाधनेला देह अपुरा पडेल त्या क्षणी देहावरची सत्ता सोडण्याची ताकद ही माणसामध्ये असली पाहिजे. कारण प्रयत्नापासून पूर्तीपर्यंतचा प्रवास ज्या एका दैवरेषेने आपण करत असतो ती दैवरेषा म्हणजे माणसाचं जीवन असतं. पण हे जीवन किती आहे? ते क्षणभंगुर आहे, ते अशाश्वत आहे. म्हणून शाश्वत आणि अशाश्वत त्याचा संदर्भ जीवनामध्ये आपल्याला कळला पाहिजे. यासाठी कॉन्स्टंट अवेअरनेस हा महत्त्वाचा असतो. सततचं सावधान, सततचं अवधान हे जीवनामध्ये असेल. अहो दुसऱ्यावर पहारा घालून ते गस्त घालतात ना, दुसऱ्यावर राबूशी जागे राहा. दुसऱ्यावर गस्त घालून जागा राहण्यापेक्षा स्वतःवर गस्त घालून स्वतःला जागा ठेवणं हे जीवनात महत्त्वाचं असतं. पण हे स्वतःला जागा ठेवण्यासाठी टू डाय टू एव्हरीथिंग, नॉट ओन्ली टू द पेन्स बट टू द प्लेजर्स ऑफ लाईफ. यासाठी काय करावं लागतं? स्वतःची सुख संपवावी लागतात, स्वतःचा ऐशाराम संपवावा लागतो, स्वतःचं भौतिक ज्याला आपण उपभोग म्हणतो हा कुठेतरी संपला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनामध्ये अंतरंगाकडे वळलं पाहिजे, अंतरंगाचा अभ्यास केला पाहिजे. आणि कसं आहे, आतून प्रगट झालं पाहिजे. आतून प्रगट होणं हे जीवनात फार महत्त्वाचं असतं. म्हणून विवेकानंदांनी जास्तीत जास्त महत्त्व हे साधनेला दिलंय, आपल्या प्रेयरला दिलंय. प्रार्थना, प्राणातनं उमलते ती प्रार्थना. आपल्याकडे विनम्रता घेऊन विश्वसंचालक शक्तीशी थेट नाता जोडतं ती प्रार्थना. निजरंगीचं प्रणव नृत्य म्हणजे प्रार्थना असते. म्हणून जीवनाची संयमसिद्धी, प्राणावरची संयमसिद्धी किती आहे हा प्रयोग प्रत्येकाने करून बघितला पाहिजे. कारण संयमामध्ये जीवन आहे. आपण बघा तुम्ही, दोन काठ आहेत त्याच्यामधून नदी वाहते, दोन ओठातनं शब्द बाहेर पडतो. म्हणजे ज्यावेळेला आपण संयम बंधन मानतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला कळतो. म्हणून जास्तीत जास्त जबाबदारी पेळण्याची ताकद, याचा अर्थ स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराच्यामध्ये. या देशाला परवडणाऱ्या गोष्टीच नाही आहेत. माझ्या देशामध्ये सगळा विकास कितीही झाला, भौतिक विकास किती होऊ द्या, आर्थिक काय स्तर वाढायचे तेवढ्या तिसरी नाही तर चौथी इकॉनॉमी येऊ द्या, या कशाला तेवढं महत्त्व नाही आहे जेवढं आपल्या अंतरंगाला महत्त्व आहे. आतून माणूस कोसळला, आतून माणूस ढासळला, आतून माणूस संपून गेला, आतून माणूस पोखरला तर वरच्या संपत्तीला, वरच्या इस्टेटीला, वरच्या वैभवाला कशाला काहीही अर्थ नाहीये. म्हणून आतून आपण स्वतःला बांधलं पाहिजे, आतून मूल्यांचं रक्षण केलं पाहिजे, मूल्याधिष्ठित जीवन जगायला शिकलं पाहिजे. कुठल्याही मोहाला बळी पडून, कुठल्याही लोभाला बळी पडून कधीही आपल्या आयुष्याचं सार्थक होणार नाहीये. म्हणून विवेकानंदांनी भर दिलाय की जास्तीत जास्त साधना करा. आपण काय आंधळे पण काय लोक आपल्याला तिकडचे पाश्चिमात्य लोक म्हणतात काय भारतातले लोक उगीच अंधश्रद्धा, अंधश्रद्धेने वागतात, कुठं देवाचे भजन करतात, पूजन करतात. अहो पण आम्ही चांगल्या कामासाठी वेळ देतो, आमचा वेळ हा चांगल्या कामासाठी जातो, तुमच्यासारखं बाकीच्या गोष्टीसाठी जात नाहीये. पशुवत आम्ही जगत नाहीये. आम्हाला माहिती आहे खरं तर आपल्या देशामध्ये प्रचंड दुःख आहे. लक्षात घ्या, अजूनही 20 कोटी लोक आपले दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. म्हणजे प्रचंड दुःख आपल्या देशामध्ये आहे. पण भारताची संस्कृती कशी आहे तर दुःख गिळणं ही आयुष्याची तपश्चर्या आहे. इंद्रधनुचा पिसारा फुलवणारा मोर आपल्या शापित पायांना गोंजारत बसत नाही. जीवनाच्या जखमेतून मेंदीचं सौंदर्य निर्माण करायचं असतं, मनाच्या ओरखड्यातनं जीवनचित्र रेखाटायचे असतात. आणि काळाचा धूर पंचकालत्वात विलीन होताना उद्यासाठी रांगोळ्या रेखायच्या असतात. आयुष्य हाहाकारात असत नाही, ते हुंकारात असतं, ते मुकस्पंदनात असतं, ते मौनात असतं. ही मौनाची साधना जीवनामध्ये महत्त्वाची आहे. कारण कसाही प्रसंग आला तरी आपण हलता कामा नये,
आपण संपून जाता कामा नये यासाठी निरंतराची साधना जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असते. म्हणून विवेकानंदांनी सांगितले की तुम्ही साधना करा, जास्तीत जास्त स्वतः विश्वास ठेवा. लॅक ऑफ सेल्फ हेल्प, आपण कधी स्वावलंबनाने वागत नाही, आपला आत्मविश्वासही ढळतोय. जेवढा आत्मविश्वास आपल्याकडे पाहिजे त्याच्यासाठी जी एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड आपण म्हणतो, ते का नाही आमचं? असं व्यवस्थित काय सगळीकडे इकडे जा तिकडे जा तिकडे फिर, असं काय? म्हणून विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड जर असेल तर खऱ्या अर्थाने मनाची शक्ती वाढते. आणि जेव्हा मनाची शक्ती वाढते तेव्हा जग जिंकण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येतं. इतकी ताकद, इतकं सामर्थ्य हे माणसामध्ये साधनेने येतं. म्हणून विवेकानंदांनी साधनेला महत्त्व दिले. अशी साधना जीवनामध्ये आपण केली पाहिजे. त्यांनी अनेक मुद्दे सांगितले, तेवढ्या सगळ्याचा परामर्श इथे घेता येणार नाही, कारण कसं आहे की भारत फिरता आला नाही की भारताचा नकाशा काढावा लागतो. तशा प्रकारे विवेकानंद हा कमीत कमी 8 दिवसाचा विषय. एका व्याख्यानामध्ये हे सगळं संपणं नाही आहे. तेव्हा 4 जुलै 1902 विवेकानंदांनी समाधी घेतली. ती समाधी प्रज्ञाच होती, म्हणजे आयुष्यभर सत्याचा मार्ग स्मशानातनं जातो हे त्यांना माहिती होतं. आणि सत्य हेच मृत्यूचं खरं स्वरूप आहे, पण हे आपल्या लक्षामध्ये येते. शाश्वत अशाश्वताचे संदर्भ हे विवेकानंदांनी आयुष्यभर आपल्या मनामध्ये बाळगले. आणि जे आयुष्य आहे ते अधिकाधिक चांगल्या कामासाठी कसं वापरता येईल, त्याचा चांगल्या कामासाठी आपण कसा उपयोग करू शकतो यासाठी त्यांनी अतिशय तळमळ केली. आणि त्यामधून त्यांनी संपूर्ण जीवन उभं केलं. मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की हल्लीच्या मुलांना तेवढा विश्वास का वाटत नाही आहे हे मला कळत नाही आहे. कारण मी आता तरुण पिढीशी फार संवाद साधते, खूप ठिकाणी मी जाते, सोबत भारतभर जाते. तेव्हा माझ्या एक लक्षामध्ये गोष्ट येते की तरुण पिढीला ज्या अर्थाने त्यांनी आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा, आपल्या देशाचा स्वाभिमान बाळगला पाहिजे की देश प्रथम आणि मग बाकीच्या गोष्टी, असं महत्त्व का देत नाही आहे हे मला कळत नाही आहे. आणि असं लेचपेचं, स्वतःचं अस्तित्व नसलेलं, स्वतःची भूमिका नसलेलं असं जीवन जगणं हे चुकीचं आहे. म्हणून तरुणांनी कुठेतरी स्ट्रॉंग झालं पाहिजे, कुठेतरी खंबीर झालं पाहिजे आणि देश रक्षणासाठी, समाज रक्षणासाठी त्यांनी उभं राहिलं पाहिजे, कारण ती त्यांची जबाबदारी आहे असं विवेकानंद म्हणतात. आणि 4 जुलै 1902 जेव्हा विवेकानंदांनी महासमाधी घेतली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ओम हा माझ्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कारण का तर ह्या ओममुळे मला शांती मिळाली, या ओममुळे मला खऱ्या अर्थाने समाधान मिळालेलं आहे. माझ्या गुरुदेवाचा आशीर्वाद माझ्या आयुष्यामध्ये मला मिळाला आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने शांतपणाने जगू शकलो. कारण का तर आयुष्य गळत जाईल, आयुष्य संपत जाईल, ह्या देहापेक्षा सुद्धा मी आत्म्याला महत्त्व दिलं आणि आत्मतत्वात जगलो. विदेहीपणे मुक्ती भोगणारा आणि विदेही अवस्थेमध्ये स्वतःला सतत जपणारा असा एक महान योगी की ज्यांनी ज्ञान हेच कर्म, वर्क इज द वर्शिप ऑफ बॉडी, वर्क इज द प्रेयर ऑफ बॉडी. त्यांनी असं म्हटलंय की काम ही जीवनाची प्रार्थना आहे, काम ही जीवनाची पूजा आहे. आणि म्हणून मी सतत काम करत राहिलो. हा देश कसा घडेल, या देशाचं प्रबोधन कसं होईल, या देशाची उन्नती कशी होईल, हा एकमेव ध्यास माझ्या मनात होता. आणि तो ध्यास त्यांनी जेवढ्या प्रमाणात पूर्ण करता येईल तेवढ्या प्रमाणात पूर्ण केला. असे विवेकानंद जे खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्यासमोर भारतीय संस्कृतीचा आदर्श आहे, त्या आदर्शाला अभिवादन करून शांतपणाने तुम्ही माझे विचारायचे त्याबद्दल धन्यवाद देऊन मी आपली रजा घेते.